नाही, अजिबात नाही. हे आपला हे मस्त असं चालू द्या. आपला विषय चालू होता, आपुला तो एक देव करूनही घ्यावा, संसारामध्ये दुःखच आहे हे आपलं चालू होतं. संसारामध्ये दुःख आहे, पण दुःखामध्येही भगवंताचं नामस्मरण करायचं. कसं नामस्मरण करायचं? पहिल्या युगामध्ये लोक तपश्चर्या करत होते, साधना करत होते. येतं अजिबात काहीच करायचं काम नाही. मग तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्यायचं, पण कसं? कामामध्ये काम. तुम्ही म्हणा राम 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 राम, कामामध्ये काम, कामामध्ये नाव घ्यायचं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. फक्त कीर्तनामध्ये भजनामध्ये देव भेटतो. येथे साधन करायचं काही गरज, मग तुम्ही साधना करायचं काही गरज, आणि भगवंताचं नामस्मरण घ्यायचं काही गरज. सुख सोळा नाही कोठे, हा सुख सोहळा नाही कोठे, नाही कोठे, हा सुख सोहळा नाही कोठे, नाही कोठे, हा सुख सोहळा नाही कोठे. हा सुख सोहळा नाही कुठे. कलियुगे माझे करावे कीर्तन. या कलियुगामध्ये जे जे व्यक्ती जन्माला आला त्याला प्रत्येकाला देव प्राप्त होतो. हे माझं म्हणणं आहे, हे माझं म्हणणं आहे. आणि हेच म्हणणं जगद्गुरु तुकोबारायाचं आहे. प्रत्येकाने जर एकाच देवाचं नामस्मरण केलं ना, पण आपली एका देवावर निष्ठाच नाही राहिली, आपली फक्त निष्ठानिष्ठी चालू आहे. आपली काय चालू आहे? निष्ठानिष्ठी चालू आहे. आपली देवावर निष्ठाच नाही. जहाजामध्ये गेले 3 व्यक्ती, जहाजामध्ये समुद्रात गेले. एक हिंदूचा होता, तो देवाचं नामस्मरण करणार होता. एक जय समाजाचा होता, तो गौतम बुद्धाचं नाव घेणारा होता. आणि एक अल्लाचा होता. कोण होता? अल्लाचा होता. आता हे 3 जण जहाजात बसले, जहाज समुद्रात गेलो, समुद्रात मधात गेलं जहाज, मधात गेलं आणि त्या जहाजाला खालून छद्र पडलं. आता त्याची हालत काय झाली असं हो? हा, आपण समुद्रात गेलो जर खालून जहाजाला जर छद्र पडलो, आपल्या मनाला मस्त वाटन, हा देव भेटते बा आपल्याला आता, असंच ना. त्याला वाटू राहिलं जहाजाला छद्र पडलं, पाणी आतमध्ये येत आहे. मग आता आपल्याला वाचवण कोण? आपल्या हिंदू समाजाच्या माणसानं चालू केलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 10 मिनटं म्हटलं बा त्यानं. किती? 10 मिनटं रामकृष्ण हरी म्हटलं. त्याला वाटलं देव काही आला नाही. आपण मग आता गणपतीची आराधना करावं. गणपती बाप्पा मोरया. आणि गणपती काही 10 मिनटं नंतर आला नाही. मग महादेवाचं नामस्मरण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव काही आला नाही. ह्या देवाची वाट पाहू थकला. ह्यानं केलं नामस्मरण, देव आला नाही. जय भीम समाजाच्या माणसानं गौतम बुद्धाचं नाव घेतलं, पण त्यानं इथून नाव घेतलं, अंतकरणातून नाव घेतलं. गौतम बुद्ध आला नाही आले. अल्लावाल्यानं अल्लाचं नाव घेतलं, अल्लाचं नाव घेतलं. त्याला वाटलं मरण तर आहेच, कुठेही तरी मरण आहे, पण देवाचं नामस्मरणच करून आपल्याला मरायचं आहे. त्यानं दुसऱ्या देवाचं नाव घेतलं नाही, म्हणून त्याचा अल्ला आला आणि त्याला घेऊनही गेला. हे बसले बोंब्या मारत त्यातनी डुबत. विठ्ठल, मी हे का सांगतो? कारण एक देव करायचा, एकच देव. आता जसं यानं देवाचं नाव बदललं, रामकृष्ण हरी, गणपती बाप्पा मोरया, यानं देवाचं नामस्मरण, देव बदलला. मग प्रत्येक देवाला वाटलं एक देव याला नाही आले जाईल. गणपतीला वाटलं बाबा जाईल, बाबाला वाटलं आपलं आराध्य जाईल. हा, गणपतीच्या बाप्पाला वाटलं, महादेवाला वाटलं आपलं आराध्य जाईल. म्हणजे कोण? भगवान परमात्मा विष्णू जातील. हे कोणीच नाही गेलं. एकोणमेकाची वाट पा, हे डुबले ना. मग सांगायचं एक आहे, फक्त देवाचं नामस्मरण करताना एका देवाचं नामस्मरण करायचं. निष्ठी नाही झाली पाहिजे. सोमवार आला की महादेव, महादेवाची डीपी, महादेवाचं उठलं तेव्हापासून महादेवाचा जप, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः, चालू जप, देवाचा जप चालू. कुठं? दुसऱ्या दिवसची सकाळ, पहिल्या दिवशी सोमवारी महादेव. मंगळवार लागल्यावर कोणता देव आहे? हे बजरंगबलीचे कट्टर भक्त दिसू राहिले बा. तुम्ही देवाच्या पाया लागायला येता, बजरंगबलीचा दररोज आहे ना, म्हणूनच तुमच्या देव नावच फक्त बजरंगबली झालं. बाकीचे देव काढून नाही आले. विठ्ठल.